नेक्स्ट पॉइंट बघा. ॲक्युरसी, प्रिसिजन अँड अनसर्टन्टी इन मेजरमेंट्स. ॲक्युरसी, अचूकता. प्रिसिजन म्हणजे तुम्ही किती बारकाईनं ते रिडिंग घेताय ते. आणि अनसर्टन्टी म्हणजे दिलेल्या रिडिंग मध्ये, म्हणजे ज्याच्यावरती आपण फारसं विसंबून राहू शकत नाही अशी अनसर्टन्टी, किंवा ज्याच्याबद्दल पूर्ण खात्री देता येत नाही, असे काय काय घटक असतात मेजरमेंट्स मध्ये ते बघायचंय. बघा आता काय काय सांगितले. ॲक्युरसी इज हाऊ क्लोज ए मेजरमेंट इज टू द ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ दॅट क्वांटिटी. तुम्हाला दिलेल्या फिजिकल क्वांटिटीच्या ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या तुम्ही किती क्लोज आहात हे ॲक्युरसी सांगते. म्हणजे समजा जर मी लेंथ एखादी मेजर केली 2.5 सेंटीमीटर, तर काही जणांचं उत्तर 2.51 येईल, काही जणांचं उत्तर 2.49 येईल. मग हे तुम्ही 2.5च्या किती जवळ आहात हे कोण सांगेल? ॲक्युरसी सांगेल. द मेजरमेंट्स मस्ट बी ॲक्युरेट अँड प्रिसाईज. ही जी मेजरमेंट्स आहेत ही अचूक असली पाहिजेत, अतिशय बारकाईनं ती घेतलेली असली पाहिजेत, प्रिसाईज ॲक्युरेटली ती रिडिंग आपल्याला घेता आली पाहिजेत, सांगता आली पाहिजेत. पॉसिबल अनसर्टन्टीज, आता त्याच्यामध्ये खात्री देता येणार नाही अशा कोणकोणत्या गोष्टी असतील, किंवा ह्या अनसर्टन्टीज कशामुळे क्रिएट होतील? पॉसिबल अनसर्टन्टीज इन अन ऑब्झर्वेशन आर ड्यू टू द फॉलोइंग रिझन्स. पहिलं काय सांगितलंय? क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट युज्ड. तुम्ही कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरताय त्याची क्वालिटी काय आहे. स्किल ऑफ द पर्सन डुईंग द एक्सपेरिमेंट. जो पर्सन तो एक्सपेरिमेंट करणार आहे त्याच्याकडं ते एक्सपेरिमेंट करण्याचं स्किल, कौशल्य आहे किंवा नाही. द मेथड युज्ड फॉर मेजरमेंट. त्या पर्टिक्युलर मेजरमेंटसाठी तुम्ही कोणती मेथड वापरताय. एक्सटर्नल ऑर इंटरनल फॅक्टर्स अफेक्टिंग द रिझल्ट ऑफ द एक्सपेरिमेंट. तर त्या एक्सपेरिमेंटचा जो फायनल रिझल्ट येईल त्याच्यावरती परिणाम करणारे एक्सटर्नल फॅक्टर्स, इंटरनल फॅक्टर्स, या सगळ्या गोष्टींवरती पॉसिबल अनसर्टन्टीज कोणकोणत्या असतील ते डिपेंडंट राहील. नेक्स्ट पॉइंट आहे एरर्स इन मेजरमेंट्स. एरर्सचे प्रकार कोणकोणते आहेत, ते कशा पद्धतीनं क्रिएट होतात त्या संदर्भातलं थोडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. द एरर्स आर ब्रॉडली डिव्हायडेड इन टू फॉलोइंग टू कॅटेगरीज. दोन महत्वाच्या कॅटेगरीज सांगितलेल्या आहेत. पहिला प्रकार आहे सिस्टमॅटिक एरर, दुसरा प्रकार आहे रॅन्डम एरर्स. नाव पहिल्यांदा लक्षात ठेवा, महत्वाचा पॉइंट आहे हा. सिस्टमॅटिक एरर्स मध्ये काय सांगितलेलं आहे बघा. दीज एरर्स आर नॉट डिटरमाइन्ड बाय चान्स बट आर इंट्रोड्यूस्ड बाय अन inaccuracy involving either the observation or measurement process inherent to the system. बघा काय काय सांगितलंय. These errors are not determined by chance. योगायोगानं घडणाऱ्या ह्या एरर्स नाहीत. याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे स्पेसिफिक. मग काय काय कारण असू शकतात? ड्यू टू इनॲक्युरसी इन्व्हॉल्विंग. आता कशा कशामध्ये इनॲक्युरसी असू शकते? इन्व्हॉल्विंग आयदर द ऑब्झर्वेशन, जे काही तुम्ही तिथं ऑब्झर्वेशन घेतले त्याच्यामध्ये इनॲक्युरसी असू शकते, किंवा तुम्ही त्या ठिकाणी जी मेजरमेंट प्रोसेस कॅरी आउट केलेली आहे त्या मेजरमेंट प्रोसेसमध्ये जी सिस्टम वापरलेली आहे त्या सिस्टम मध्ये इनहिरंट काहीतरी इनॲक्युरसी असू शकते. त्या सिस्टम मध्येच काहीतरी प्रॉब्लेम असेल तर इतर इनॲक्युरसी क्रिएट होणार. आता याचं प्रॅक्टिकली एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं, समजा आपण एखादी फूटपट्टी वगैरे वापरतो, ज्याला आपण पट्टी रुलर असं म्हणतो, त्याचं जर पहिलंच मार्किंग जर तुटून गेलेलं असेल किंवा ते तिथं जर प्रॉपरली दिसत नसेल तर आपल्याला मिळणारं रिडिंग कसं येणार? विथ सम इनॲक्युरसी, काहीतरी त्याच्यामध्ये एरर ही राहणार शिल्लक.
मग हे काय झालं, दिस इज द एरर ऑर इनअॅक्युरसी प्रेझेंट इनहेरंटली इन द सिस्टम. त्या सिस्टम मध्येच, त्या इन्स्ट्रुमेंट मध्येच ती एरर आहे. सोर्सेस ऑफ दीज एरर्स मे बी imperfect calibration of instrument or imperfect method of observation. आता ह्या एरर्स कशापासून तयार होतात, त्याचा सोर्स काय असू शकतो. पहिलं सांगितलंय इम्परफेक्ट कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. तुम्ही जे इन्स्ट्रुमेंट वापरता त्याचं कॅलिब्रेशन प्रॉपर नसेल. मी तुम्हाला आता पट्टीचं एक्झाम्पल सांगितलं. तुम्ही जर पट्टी जर काळजीपूर्वक बघितली तर जी प्लॅस्टिकची पट्टी असते त्याच्यावरचं मार्किंग हे जास्त प्रिसाईज असतं. मात्र जी लाकडी पट्टी असते त्याच्यावरचं मार्किंग जास्त प्रिसाईज नसतं. त्यामुळं जी लाकडी पट्टी आहे त्याच्यापासून ती वापरून जी काही तुम्ही रिडिंग घ्याल त्याच्यामध्ये एररचं प्रमाण जास्त असतं. त्यानंतर ऑब्झर्वेशन घेण्याच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती असतात. ती पद्धत जर तुमच्याकडे चांगली नसेल, परफेक्ट मेथड नसेल, तरी सुद्धा त्याच्यामध्ये एरर्स क्रिएट होतात. दीज एरर्स मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. ह्या एरर्स पॉझिटिव्ह असू शकतात, निगेटिव्ह पण असू शकतात. द सोर्सेस ऑफ सिस्टमॅटिक एरर्स आर ॲज फॉलोज. आता या सिस्टमॅटिक एरर्स मध्ये सोर्सेसनुसार त्यांनी परत त्याच्यामध्ये आणखीन एक दोन प्रकार त्याच्यामध्ये केले. बघूया आपण काय काय आहेत. पहिला प्रकार त्याच्यामधला सांगितलेला आहे तो आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. मग इन्स्ट्रुमेंटल एरर त्याच्या नावातच आहे, तुम्ही जे इन्स्ट्रुमेंट वापरणार आहे त्याच्यातच काहीतरी प्रॉब्लेम असेल. इट अरायझेस ड्यू टू डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ अन इन्स्ट्रुमेंट. त्या इन्स्ट्रुमेंटचं जे काही कॅलिब्रेशन केलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने केले. फॉर एक्झाम्पल अन इनकरेक्ट झिरोइंग ऑफ अन इन्स्ट्रुमेंट. म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटचा जो झिरो मार्क असेल तो प्रॉपर नाहीये. फॉर एक्झाम्पल बघा त्याच्यातलं, झिरो ऑफ ए थर्मामीटर नॉट ग्रॅज्युएटेड ऍट प्रॉपर प्लेस. थर्मामीटरचा जो 0 डिग्री पॉइंट आहे, 0 पॉइंट आहे, तो योग्य ठिकाणी नाही. त्याच्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, द पॉइंटर ऑफ ए वे बॅलन्स शोज सम रिडिंग व्हेन देअर इज नो लोड. वे बॅलन्स म्हणजे वजन काटा जो असतो तो, त्याच्यावरती काहीही लोड न ठेवता, जर लोड नसेल तर त्यानं 0 दाखवलं पाहिजे, पण ते 0 दाखवत नाही, काही प्रमाणात ते रिडिंग दाखवतं. त्याचा अर्थ हे चुकीच्या पद्धतीनं त्याच्यापासून आपल्याला आन्सर मिळणार. त्यालाच त्यांनी काय म्हटलंय, इनकरेक्ट झिरोइंग म्हटले. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे, ॲन एमिटर म्हणजेच एम्पियर मीटर शोईंग ए करंट ऑफ 0.5 एम्पियर इव्हन व्हेन नॉट कनेक्टेड इन अ सर्किट. ते एम्पियर मीटर तुम्ही सर्किटमध्ये जोडलेलं सुद्धा नाही तरी पण ते करंट किती दाखवते, 0.5 एम्पियर दाखवते. म्हणजे हे चुकीचं आहे. याचा अर्थ हा प्रॉब्लेम त्या इन्स्ट्रुमेंटचाच प्रॉब्लेम आहे. त्याच्या पुढचा पॉइंट त्यांनी सांगितलेला आहे, सेकंड टाईप त्याच्यातला किंवा सेकंड पॉइंट म्हणू आपण त्याला, एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. आता जे काही तुम्ही एक्सपेरिमेंट करणार आहे त्या एक्सपेरिमेंटला काहीतरी प्रॉपर पद्धतीनं तो एक्सपेरिमेंट करावा लागतो. ज्या पद्धतीनं तो एक्सपेरिमेंट करायचा असतो त्याला एक्सपेरिमेंटल टेक्निक असं कन्सिडर केलं. त्याच्यामध्ये जर तुम्ही परफेक्ट नसाल, इम्परफेक्शन, त्याच्यामुळे एरर्स क्रिएट होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, धिस एरर इज ड्यू टू डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ अन इन्स्ट्रुमेंट. तुम्ही त्याच्यामध्ये जे इन्स्ट्रुमेंट वापरणार आहे त्याला काही विशिष्ट प्रकारचं सेटिंग करावं लागतं का हे बघावं लागेल. आणि त्या सेटिंगमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामुळे ही एरर क्रिएट होऊ शकते. फॉर एक्झाम्पल बघा, मेजर्ड व्हॉल्यूम ऑफ ए लिक्विड इन ए ग्रॅज्युएटेड ट्यूब विल बी इनॲक्युरेट इफ द ट्यूब इज नॉट हेल्ड व्हर्टिकल. तुम्ही जी काही ट्यूब तुम्हाला दिलेली आहे, मी तर काढून घेतोय दुसरं.
समजा एक्सपेरिमेंट करण्यासाठी आपल्याला जर ट्यूब वापरावी लागत असेल, ती जर ट्यूब मी या पद्धतीनं एक्झॅक्टली व्हर्टिकल मला त्या ठिकाणी प्लेस करावं लागेल. म्हणजे मग त्याच्यामधलं जे काही लिक्विड वगैरे जे काय असेल त्याची हाईट मी काय करू शकतो, मेजर करू शकतो. त्यावेळेला ट्यूब ही अशी व्हर्टिकल पाहिजे. आणि तेच जर समजा हीच ट्यूब तुम्ही थोडीशी जरी अशी तिरकी जर केली, तर मग काय होईल, आता ह्याच्यामध्ये जे लिक्विड आहे ते लिक्विड थोडंसं वेगळ्या हाईट पर्यंत जाईल. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला ही ट्यूब एक्झॅक्टली व्हर्टिकलच ठेवावी लागेल. तेच त्यांनी इथं सांगितलं. त्यामुळं मग ह्या पहिल्या प्रकारामध्ये मिळणारी हाईट म्हणा, लिक्विडचा व्हॉल्यूम म्हणा तो, आणि दुसऱ्या प्रकारामध्ये मिळणारी हाईट आणि लिक्विडचा व्हॉल्यूम वेगवेगळे असू शकतात. त्याच्यामुळं एरर क्रिएट होऊ शकते. त्याच्या पुढचा पॉइंट आहे पर्सनल एरर. आता बघा, हे जे पर्सनल एरर आहे, इट इज रिलेटेड विथ द पर्सन हु इज डुईंग दॅट एक्सपेरिमेंट. तो एक्सपेरिमेंट करणारी जी व्यक्ती आहे त्याच्याही काही पर्सनल लिमिटेशन्स असू शकतात. सच एरर्स अराइज ड्यू टू फॉल्ट ऑफ द ऑब्झर्वर. त्या ऑब्झर्वर मुळे काही एरर्स क्रिएट होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, द बायस ऑफ द ऑब्झर्वर, केअरलेसनेस इन टेकिंग ऑब्झर्वेशन्स एटसेट्रा. बायस ऑफ द ऑब्झर्वर म्हणजे तो ऑब्झर्वर कशा पद्धतीनं तो एक्सपेरिमेंट करतो. फॉर एक्झाम्पल, समजा एखाद्याला एक्सपेरिमेंट बद्दल पूर्ण नॉलेज आहे, तर तो खूप काळजीपूर्वक एक्सपेरिमेंट करेल. एखाद्याला त्याच्याबद्दल अजिबातच नॉलेज नाहीये, मग तो काय करणार, त्याच्याकडून एरर जास्त प्रमाणात. केअरलेसनेस इन टेकिंग द ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन्स घेताना फार काळजीपूर्वक ऑब्झर्वेशन्स घ्यायचे असतात. प्रॅक्टिकलच्या वेळेला विद्यार्थी एवढे काळजीपूर्वक एक्सपेरिमेंट करत नाहीत. काही ठराविकच 3-4 विद्यार्थी एक्सपेरिमेंट करतात, बाकी सगळे निवांत असतात. याच्यामुळं काय होतं, जर त्या रिडिंग घेणाऱ्यानं काय एरर केली तर तीच एरर सेम दुसऱ्यांच्या रिडिंग मध्ये पण होते. त्यामुळं जे काही ऑब्झर्वेशन घ्यायचे आहे, रिडिंग घ्यायचे आहेत, ते अतिशय काळजीपूर्वक घेणं गरजेचं आहे. नाहीतर याच्यामुळे ह्या एरर्स क्रिएट होतात. फॉर एक्झाम्पल, when length of an object is measured with a ruler, it is necessary to take the reading from directly above. बघा हे कसं सांगितलंय. जर तुम्ही पट्टी वापरून जर तुम्ही लेंथ मेजर करणार असाल, समजा ही एवढी लेंथ आहे, तर याच्या शेजारी तुम्ही पट्टी ठेवून, जर समजा मी ही स्केल जर कन्सिडर केली त्या पद्धतीनं, तर हे बरोबर या पद्धतीनं इथं काय केलं पाहिजे, मला मार्किंग त्याच्यावरचं बरोबर हे असं वरूनच इथं घ्यावं लागेल मला. म्हणजे रिडिंग घेताना व्हर्टिकली अबो, आता जसं दिसतंय त्या पद्धतीने रिडिंग घ्यायचं आहे. मग आपण काय करतो, पट्टी एका बाजूला आपण बघतो तिरकं, त्यामुळे त्याच्यामध्ये एरर्स क्रिएट होऊ शकतात. इफ रिडिंग इज टेकन फ्रॉम अन अँगल, मेजर्ड लेंथ विल बी विल बी रॉंग ड्यू टू पॅरालॉक्स. हा शब्द प्रयोग लक्षात ठेवा. इथं जी एरर क्रिएट होते त्याला पॅरालॉक्स असं म्हणतात. मग याचं एक पॅरालॉक्स, एक सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आपण ज्या वेळेला ऑब्जेक्ट बघतो, एखादा कुठलाही समोर तुमच्या एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्याच्याकडे ज्या वेळेला बघतो त्यावेळेला आपण दोन्ही डोळ्यांनी त्याच्याकडे बघत असतो. मग एखादा ऑब्जेक्ट समोर ठेवा, एकदा डावा डोळा बंद ठेवून उजव्या डोळ्यानं बघायचं, आणि उजवा डोळा बंद ठेवून परत डाव्या डोळ्यानं बघायचं. तिथनच जागा बदलायची नाही. त्या ऑब्जेक्टची पोझिशन आपल्याला बदलल्यासारखं दिसतं. दिस इज नथिंग बट पॅरालॉक्स. सो these systematic errors can be minimized by using correct instrument. ह्या सिस्टमॅटिक एरर्स जर तुम्हाला काढून टाकायचे असतील तर इन्स्ट्रुमेंट करेक्ट वापरा, चांगलं वापरा.
फॉलोइंग प्रॉपर एक्सपेरिमेंटल प्रोसिजर, पूर्ण प्रोसिजर प्रॉपरली समजून घ्या. अँड रिमुव्हिंग पर्सनल एरर, तुमच्या काही पर्सनल एरर्स असतील तर त्या आधी एक्सपेरिमेंट समजून घेऊन त्या एरर्स होणारच नाहीत याची काळजी घ्या. या पद्धतीने ह्याला काय करता येईल आपल्याला, थोडस एरर्स ज्या आहेत त्या कमी करता येतील. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे रॅन्डम एरर्स. त्याच्याबद्दल बघा काय म्हटलंय. दीज एरर्स अराइज इव्हन आफ्टर फॉलोइंग ऑल द प्रोसिजर्स टू मिनिमाइज द सिस्टमॅटिक एरर्स. आता आपण वरती जे सिस्टमॅटिक एरर्स सांगितल्या त्या कशामुळे क्रिएट होत्या हे आपण बघितलं. ते सगळे प्रॉब्लेम्स आपण जर सॉल्व्ह केले म्हणजे काय झालं पाहिजे, मग अजिबात एरर नकोय व्हायला. पण या सिस्टमॅटिक एरर्स होणार नाहीत, पण याच्या व्यतिरिक्त आणखीन काही एरर्स होऊ शकतात. या एरर्स पॉझिटिव्ह असू शकतात किंवा निगेटिव्ह असू शकतात. दीज एरर्स कॅनॉट बी एलिमिनेटेड कम्प्लिटली. ह्या एरर्स तुम्ही अजिबात पूर्णपणे एलिमिनेट करू शकत नाही, मात्र त्यांना तुम्ही मिनिमाइज करू शकताय. बट दे कॅन बी मिनिमाइज्ड बाय रिपीटेड ऑब्झर्वेशन्स अँड टेकिंग देअर मीन ऑर ॲव्हरेज व्हॅल्यू. ह्या एरर्स ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह मध्ये असतील, निगेटिव्ह मध्ये असतील, तुम्ही यांना पूर्णपणे एलिमिनेट करू शकत नाही, पण त्यांना तुम्ही एका ठराविक लिमिट पर्यंत मिनिमाइज करू शकताय. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एकापेक्षा जास्त ऑब्झर्वेशन्स घ्यावे लागतील आणि नंतर त्यांची ऍव्हरेज व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. सो दीज रॅन्डम एरर्स दे ऑकर ड्यू टू व्हेरिएशन इन कंडिशन्स इन विच एक्सपेरिमेंट इज परफॉर्म. तर ह्या एरर्स कशामुळे क्रिएट होतात, तर तुम्ही तो एक्सपेरिमेंट कोणत्या परिस्थितीमध्ये कॅरी आउट करताय त्याच्यामुळं हे एरर्स क्रिएट होतात. वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये. पहिलं काय म्हटलं बघा, फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलं टेम्परेचर मे चेंज ड्युरिंग द एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट सुरू असताना टेम्परेचर बदल होऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये याचा परिणाम जरा जास्त जाणवतो. समजा तुम्ही 12 वाजता 11, 11:30च्या दरम्यान जर एक्सपेरिमेंटला गेला, एक्सपेरिमेंटला वेळ लागत असेल 1-2 वाजेपर्यंत, तर त्यावेळी टेम्परेचर थोडंसं वाढतं. त्याच्यामुळे सुद्धा काही चेंजेस रिडिंग्स मध्ये घडू शकतात. प्रेशर ऑफ एनी गॅस युज्ड मे चेंज ड्युरिंग एक्सपेरिमेंट. तुम्ही जो काही गॅस यूज करताय त्याचं प्रेशर चेंज होऊ शकतं. व्होल्टेज ऑफ पॉवर सप्लाय मे चेंज रॅन्डमली एटसेट्रा. हे सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. तुम्ही MSEB कडून किंवा MSEDCL महावितरण कडून मिळणारा जो काही सप्लाय आहे तो तुम्ही कॉन्स्टंटली चेक करू शकता. त्याच्यामध्ये बरेचसे व्हेरिएशन्स असतात. आता ह्या सगळ्या गोष्टी, मग ते टेम्परेचर चेंज असेल, प्रेशर चेंज असेल, व्होल्टेज चेंज असेल, ह्या गोष्टींना आपण काही करू शकत नाही. ह्या गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या आहेत आणि ही सगळी कॅटेगरी कुठली आहे, रॅन्डम एरर्स. नेक्स्ट पॉइंट आहे एस्टिमेशन ऑफ एरर. मग याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, समजा ज्या काही एरर्स याच्यामध्ये होत आहेत त्या एररच्या संदर्भात आपल्याला आता कॅल्क्युलेशन परफॉर्म करायचं आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती बघा. मग इथं त्यांनी जे काही सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं आपण प्रॉब्लेम पण सोडवणार आहे. इफ A1, A2, A3 डॅश 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 AN आर N readings taken for measurement of a physical quantity. जर समजा आपण एकापेक्षा जास्त रिडिंग घेतली A1, A2, A3 अप टू AN, तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, त्यांची मीन व्हॅल्यू काढायची. असं लिहिलेलं आहे बघा, ए मीन. मग मीन व्हॅल्यू कशी काढतात, त्या सगळ्यांची बेरीज करायची. किती रिडिंग आहे ती N न त्याला डिवाइड करायचं. मग त्याला नोटेशन कुठलं वापरतात ते जरा बघा. त्याला असं नोटेशन वापरलं जातं, याला म्हणतात समेशन. मग याच्यामध्ये इथं काय केले बघा, हे जे डिव्हायडेड बाय N आहे हे पहिल्यांदा पुढे घेतलंय 1/N. त्यानंतर समेशन घेतलेलं आहे.
समेशन कोण आहेत, सगळ्या ए च्या व्हॅल्यूज आहेत. मग लिहिले कसं त्यांनी, ए आय लिहिले. मग आय साठी व्हॅल्यू काय घ्यायचे, आय इक्वल टू 1 टू एन, हे असं लिहितात. आणि हे सोडवून तुम्हाला काय मिळणार इथं, याची मीन व्हॅल्यू मिळते. यालाच म्हणतात मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू. हेच त्याचं मॅक्सिमम प्रोबॅबल अँसर असेल. त्याच्या पुढचा पॉईंट म्हणजे हे पहिलं काम करायचं आहे तुम्ही, की त्याची मीन व्हॅल्यू काढा, ऍव्हरेज व्हॅल्यू काढा. त्याच्यानंतर आहे ऍब्सल्यूट एरर. त्याला काय करायचं आहे बघा, ही मीन व्हॅल्यू घ्यायची आणि फर्स्ट रिडिंग घ्यायचं याच्यातलं. तुम्ही एक साधारण 5 रिडिंग जर घेतलेले असतील तर ही मीन व्हॅल्यू काढा. मीन व्हॅल्यू आणि पहिलं रिडिंग यांची वजाबाकी करायची आणि त्याला आठवणीनं मॉड मध्ये टाकायचं. म्हणजे जरी ह्याचं आन्सर मायनस आलं तरी प्लस व्हॅल्यूच पुढे घ्यायची. मग अशा पद्धतीनं तुम्हाला काय मिळेल, पहिल्या रिडिंग मधली एरर मिळेल. अशी सेम दुसऱ्या रिडिंग मधली फाइंड आउट करा. इथं परत काय करायचं, मीन व्हॅल्यू मधून सेकंड रिडिंग सबट्रॅक्ट करायचं. असं यंथ ऑर्डर, सॉरी यंथ रिडिंग साठी सुद्धा ऍब्सल्यूट एरर काढायची. ह्याला म्हटलंय ऍब्सल्यूट एरर. म्हटलं एरर का म्हटलंय, कारण हा दोघांच्यातलं डिफरन्स आहे म्हणून त्याला एरर म्हटलंय. ऍब्सल्यूट का म्हटलेलं आहे, कारण त्याची आपण मॉड व्हॅल्यू घेणार आहे. म्हणजे जरी समजा ती वजाबाकी मायनस जरी आली तरी प्लस व्हॅल्यू घ्यायची. या पद्धतीनं तुम्ही एन रिडिंगचे एरर्स फाइंड आउट केलेले आहेत. त्याच्यानंतर काय करायचं, परत ह्या सगळ्या एरर्सची ऍव्हरेज व्हॅल्यू काढायची. त्याला म्हणतात मीन ऍब्सल्यूट एरर. मग परत एकदा ह्या सगळ्या एरर्सची बेरीज करा, एन रिडिंगची डिव्हायडेड बाय एन करून घ्या त्याला. हे परत एकदा इथं असं मांडलंय बघा, इथं जसं दाखवलंय तसं सेम. हे 1/n समेशन ऑफ, आता कोणाची समेशन घ्यायची, एरर्सची समेशन घ्यायची. आय इक्वल टू 1 टू एन, हे असं येणार. मग हे तुमचं आता काय तयार होईल, मीन ऍब्सल्यूट एरर तयार होईल. इथं लिहिलेलं आहे बघा नाव. मग मेजर्ड व्हॅल्यू इक्वल टू, ती किती येणार, या मीन व्हॅल्यू मध्ये ही एरर प्लस मायनस न दाखवायची. आता त्याच्या पुढे जाऊया. द रेशो ऑफ मीन ऍब्सल्यूट एरर टू इट्स अरिथमॅटिक मीन व्हॅल्यू इज कॉल्ड रिलेटिव्ह एरर. मग इथं बघा बरं, घेतलं इथं अंशामध्ये डेल्टा ए मीन घेतलेला आहे, म्हणजे मीन ऍब्सल्यूट एरर घेतली, डिव्हायडेड बाय ही जी ऍव्हरेज व्हॅल्यू काढली आपण, मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू ए मीन, ते छेदामध्ये घेतली. आणि हे जे काय तयार होईल त्याला रिलेटिव्ह एरर म्हणायचं. याच रिलेटिव्ह एररला 100 न मल्टिप्लाय केलं की पर्सेंटेज एरर तयार होते. याच्यावरती बेस्ड आपल्याला प्रॉब्लेम्स बघायचे. एकदा ते 1-2 वेळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले त्याचे, की तुम्हाला हे एकदम इझी वाटायला लागेल. नेक्स्ट पॉइंट आहे कॉम्बिनेशन ऑफ एरर्स. आता ह्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा एरर कन्सिडर केलेली आहे सम अँड डिफरन्स मध्ये. म्हणजे जर बेरीज असेल तर बेरजेमध्ये एरर कशी कन्सिडर करायची, डिफरन्स असेल तर डिफरन्स मध्ये एरर कशी कन्सिडर करायची. मी 2 क्वांटिटीज कन्सिडर करतोय, ए आणि बी. त्यानंतर ए मधली एरर दाखवतोय प्लस मायनस डेल्टा ए, बी मधली एरर दाखवतोय प्लस मायनस डेल्टा बी. आता मी इथं पहिल्यांदा कन्सिडर करतोय झेड इक्वल टू ए प्लस बी, म्हणजे सम कन्सिडर करतोय. मग यांच्यामध्ये ज्या काही एरर्स होतील त्या एरर्स मला याच्यामध्ये दाखवायचे. मग या दोघांच्या, ए मधली एरर आहे प्लस मायनस डेल्टा ए, बी मधली एरर आहे प्लस मायनस डेल्टा बी. दोन्ही मध्ये एरर असल्यामुळे झेड मध्ये पण एरर क्रिएट होईल. ती एरर मी लिहितोय प्लस मायनस डेल्टा असेल.
आणि आता इकडल्या बाजूला त्या एरर्स त्या त्या क्वांटिटीज मध्ये मी दाखवून घेतोय या पद्धतीने. देअरफॉर आता हे झेड मी पलीकडे पाठवणार आहे. प्लस मायनस डेल्टा झेड इक्वल टू, तुम्ही काय करतोय, विदाऊट डेल्टाच्या टर्म्स एकत्र घेतोय. या पद्धतीने. आणि हे झेड इकडं पाठवतोय ते इथं घेतोय मायनस झेड. मग त्याच्या पुढं बघा आता काय होते, ते किरकोळ काम आहे, काय विशेष नाही आहे जास्त. हे आहे असंच मानलं. झेड म्हणजेच कोण आहे, ए प्लस बी आहे, ते इथं लिहिलं. आता याच्यामध्ये हे ए प्लस बी आणि हे मायनस ए प्लस बी हे कॅन्सल होईल. त्यामुळे इथं झेड मधली जी काही एरर आहे त्याच्यासाठी टर्म अशी येणार या पद्धतीनं. असं सेम तुम्ही मायनस साठी पण सोडवू शकताय. तिथं पण हीच टर्म येते. सोडवून बघा बघा तुम्ही त्या पद्धतीनं सेम. म्हणजे जरी समजा तुम्ही झेड इक्वल टू ए मायनस बी जरी घेतलं तरी सुद्धा सेम याच पद्धतीने येतात. मग ह्याच्यामध्ये एरर काय काय असू शकते, डेल्टा झेड जे आहे, डेल्टा ए प्लस डेल्टा बी म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह घेतोय. पहिली टर्म पॉझिटिव्ह, दुसरी टर्म निगेटिव्ह असं घेतोय. पहिली टर्म निगेटिव्ह, दुसरी टर्म पॉझिटिव्ह असं पण घेऊ शकताय. पहिली टर्म निगेटिव्ह, दुसरी पण टर्म निगेटिव्ह असं पण घेऊ शकताय. म्हणजे याच्यामध्ये एकूण 4 पॉसिबिलिटीज आहेत. त्यापैकी जी मॅक्सिमम व्हॅल्यू असेल ती एरर म्हणून सिलेक्ट करतात. हे लक्षात ठेवा. त्यामुळं सम आणि डिफरन्स असेल तर ते त्या ठिकाणी एरर अशी फाइंड आउट करतात. त्याच्यानंतरचा पॉइंट आहे एरर्स इन प्रोडक्ट अँड इन डिव्हिजन. मग प्रोडक्ट आणि डिव्हिजन जर असेल तर त्या ठिकाणी एरर कशा पद्धतीनं डिटरमाइन केली जाते ते बघूयात आपण. मग याच्यासाठी मी परत एकदा मगाच्या सारखे दोन फंक्शन्स मी याच्यामध्ये कन्सिडर करतो, ए आणि बी. एचं रिडिंग घेतलेलं आहे ए प्लस मायनस डेल्टा ए. बीचं रिडिंग घेतलेलं आहे बी प्लस मायनस डेल्टा बी. झेड इक्वल टू कन्सिडर केलेलं आहे ए इंटू बी. आता ए मध्ये एरर आहे, बी मध्ये पण एरर आहे, साहजिकच झेड मध्ये पण एरर क्रिएट होणार. ती एरर मी दाखवतोय प्लस मायनस डेल्टा झेड. उजव्या बाजूला ए विथ एरर दाखवायचं आहे आणि तीच अवस्था बी साठी पण या पद्धतीने येणार. हे सोडवून घ्या. उजव्या बाजूला ए न मल्टिप्लाय करा पहिल्यांदा. काय करणार बघा, ए इंटू बी प्लस मायनस ए इंटू डेल्टा बी प्लस मायनस. आता डेल्टा ए न मल्टिप्लाय करायचं आहे डेल्टा ए इंटू बी प्लस मायनस डेल्टा ए इंटू डेल्टा बी हे असेल. मग इकडल्या बाजूला आहे झेड प्लस मायनस डेल्टा झेड. आता याला काय करतोय, या पूर्ण इक्वेशनला मी झेड न डिवाइड करणार. मग ज्या वेळेला तुम्ही डाव्या बाजूला डिवाइड करताय त्यावेळेला झेड न डिवाइड करायचं बघा. आणि उजव्या बाजूला ज्या वेळेला डिवाइड करताय त्यावेळेला ए बी न डिवाइड करा. इथं स्टेप ती पूर्ण मांडून घेतोय. हा अंश आहे, याला डिव्हायडेड बाय टोटल झेड लिहिणार आहे मी.
उजव्या बाजूला झेड म्हणजे कोण, ए बी. ए बी न उजव्या बाजूला डिवाइड करायचं. मग ते डिव्हाइड करत असताना प्रत्येकाला सेपरेट ए बी डिव्हायडेड बाय मध्ये लिहून दाखवायचं. बघा, हे ए इंटू डेल्टा बी आहे, मात्र याला डिव्हायडेड बाय मध्ये कोण येणार, ए इंटू बी येणार, प्लस मायनस डेल्टा ए इंटू बी आहे पुढची टर्म, त्याला सुद्धा ए इंटू बी नच डिवाइड करावं लागेल, प्लस मायनस डेल्टा ए इंटू डेल्टा बी डिव्हायडेड बाय ए इंटू बी हे असेल. आता याचं सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे. काय होते बघा सिम्प्लिफिकेशन त्याचं, झेड ने इथे डिव्हाइड करा सेपरेट, झेड ला झेड कॅन्सल होणार, इथे येणार 1 प्लस मायनस पुढची टर्म काय येणार, डेल्टा झेड अपॉन झेड. इथं काय होणार बघा, ए ला ए कॅन्सल, बी ला बी कॅन्सल, इथे येणार 1 प्लस मायनस ह्याच्यामध्ये फक्त ए कॅन्सल होईल, डेल्टा बी अपॉन बी येणार, प्लस मायनस इथं काय होणार बघा, बी ला बी कॅन्सल होईल, इथं येणार डेल्टा ए अपॉन ए. आणि अजून एक टर्म बघून घ्या, ही पहिली टर्म आहे डेल्टा ए अपॉन ए, ही दुसरी टर्म आहे डेल्टा बी अपॉन बी. these type of errors, they are known as relative error. आणि ह्या ज्या रिलेटिव्ह एरर्स असतात त्या व्हेरी स्मॉल क्वांटिटीज असतात, दीज आर व्हेरी स्मॉल. मग ह्या जर ह्या दोन टर्म्स व्हेरी स्मॉल टर्म्स असतील तर ह्या दोघांचा प्रोडक्ट सुद्धा काय होणार, अजून स्मॉल टर्म तयार होईल. मी एक एक्झाम्पल सांगतो. समजा डेल्टा ए अपॉन ए म्हणजे ही फर्स्ट टर्म, याची व्हॅल्यू आहे 10⁻³ या रेंजमध्ये, आणि डेल्टा बी अपॉन बी त्याची पण व्हॅल्यू, एरर्स ह्या साधारणपणे अशाच असतात, याच रेंजमध्ये एरर्स असतात. मग हे टोटल किती होणार, 10⁻⁶. म्हणजे ह्याची हे प्रोडक्ट कसे आहेत, आता जर समजा मी हे पॉइंट मध्ये जर मांडायचं ठरवलं, पहिली टर्म अशी येणार, दुसरी टर्म अशी येणार, 10⁻³ म्हणजे असे येते. 10⁻⁶ म्हणजे काय येलो, 1 2 3 4 5 आणि मग 1. मग ही व्हॅल्यू व्हेरी स्मॉल आहे, त्यामुळं अशा प्रकारचे जे काही व्हेरी व्हेरी स्मॉल व्हॅल्यूज आहेत त्या डायरेक्ट निग्लेक्ट करायचे, हिथंच त्यांना कम्प्लीट करून टाकायचं, काढून टाकायचे या व्हॅल्यू. आता जे शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यामध्ये बघा, हे 1 हे 1 हे सुद्धा कॅन्सल होईल, आणि याचं फायनल आन्सर जे येणार आहे डेल्टा झेड अपॉन झेड इक्वल टू, त्याच्यातली सुद्धा जी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे तीच घ्यायची आहे, डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी अपॉन बी ही व्हॅल्यू येणार. बघा कशा पद्धतीने घेतलंय. त्यामुळं ह्याच्यातली मॅक्सिमम व्हॅल्यू घ्यायची आहे, म्हणून इथं एरर्सची समेशन करावी लागते. ओरिजिनल फंक्शन तुमचं काय होतं, झेड इक्वल टू ए इंटू बी होतं, त्याच्यासाठी असा फॉर्म्युला येतो. समजा झेड इक्वल टू ए अपॉन बी जरी असेल तरी सुद्धा सेम फॉर्म्युला वापरायचा एररसाठी. त्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळं काही चेंज करायची गरज नाही. आता जर समजा तुम्हाला जर झेड इक्वल टू ए स्क्वेअर सांगितलं तर हे काय होणार, ए इंटू ए येणार, ए स्क्वेअर म्हणजे. मग त्याच्यातली आपल्याला जर एरर काढायची असेल, डेल्टा झेड अपॉन झेड इक्वल टू, तर काय करावं लागेल, पहिल्या टर्म मधली एरर प्लस दुसऱ्या टर्म मधली एरर, म्हणजे हे किती येणार, 2 टाइम्स डेल्टा ए अपॉन ए येणार. म्हणजेच हा फॉर्म्युला याच्यासारखाच येतो, पहिल्या टर्म मधली एरर प्लस दुसऱ्या टर्म मधली एरर, हे त्याचं फायनल आन्सर आहे. समजा जर मी आणखीन पॉवर इथं वाढवली, झेड इक्वल टू ए क्यूब केलं तर हे कसं येणार, ए इंटू ए येणार. मग अशा परिस्थितीमध्ये डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू काय करावं लागेल तुम्हाला, याच्यासाठी एकदा लिहावं लागेल, याच्यासाठी दुसऱ्यांदा, याच्यासाठी तिसऱ्यांदा, टर्म लिहायचे हीच. मग हे किती वेळा येणार, 3 वेळा येणार.
त्यामुळे ह्याचा आन्सर येणार 3 टाइम्स डेल्टा ए अपॉन ए. हेच आता ह्याचं जनरलायझेशन करूया. समजा जर झेड इक्वल टू ए रेस टू एन असं सांगितलं, तर मग तुम्हाला डेल्टा झेड अपॉन झेड इज इक्वल टू काय लिहावं लागेल, एन टाइम्स डेल्टा ए अपॉन ए. हे त्याचं फायनल आन्सर आहे. तेच त्यांनी या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता जर समजा त्यांनी आता त्याच्याही पुढे गेले, समजा एकापेक्षा जास्त टर्म्स असतील, झेड इक्वल टू त्यांनी जसं दिलेलं आहे त्या पद्धतीनं मांडूया, ए रेस टू पी, बी रेस टू क्यू, सी रेस टू आर असं जर असेल, तर डेल्टा झेड अपॉन झेड इक्वल टू हे काय येणार, पी ह्याचा घातांक किती आहे, पी आहे, त्या पी ला पुढे घ्या, ए मधली एरर घ्या डेल्टा ए अपॉन ए, प्लस इथं बी च्या घातांकात किती आहे, क्यू, क्यू ला पुढे घ्या डेल्टा बी अपॉन बी, प्लस इथं सी च्या घातांकामध्ये आर आहे, आर इंटू डेल्टा सी अपॉन सी. या पद्धतीनं तुम्ही या फॉर्मॅट मधले जर टर्म असेल आणि त्यांच्यातले एरर्स दिलेले असतील, तर टोटल किंवा फायनल एरर तुम्ही असं काढू शकता. नेक्स्ट पॉइंट आहे सिग्निफिकंट फिगर्स. सिग्निफिकंट म्हणजे महत्वपूर्ण आणि फिगर्स म्हणजे डिजिट्स. आपल्याला जे काही रिडिंग आपण तयार करू त्याच्यामधले महत्वाचे डिजिट्स कुठले, मग त्याच्यात संदर्भात काहीतरी त्यांनी ठराविक रूल्स दिलेले आहेत. ते रूल्स आपण बघणार आहे आणि ज्या वेळेला आपण प्रॉब्लेम सोडवून घेणार आहे त्यावेळेला याचा परत एकदा पूर्ण डिटेलमध्ये रिव्हिजन केली जाईल. आता बघा काय म्हटले, सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी एक इथं टर्म दिलेली आहे, लिस्ट काउंट म्हटले, त्यालाच शॉर्ट फॉर्म एल सी असं पण वापरतात. लिस्ट काउंट म्हणजे कमीत कमी मेजरमेंट, स्मॉलेस्ट मेजरमेंट दॅट कॅन बी मेड युझिंग द गिव्हन इन्स्ट्रुमेंट. तुम्हाला दिलेल्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून तुम्ही कमीत कमी किती मेजरमेंट मेजर करू शकताय. समजा आपली साधी स्केल पट्टी असेल तर त्याच्यामध्ये आपण 1 मिलीमीटर मेजर करू शकतो. हे झालं त्याचा लिस्ट काउंट. मग या पद्धतीनं इन्स्ट्रुमेंट बदललं की तुम्ही त्याचा लिस्ट काउंट चेक करू शकताय, कमीत कमी किती रिडिंग त्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून तुम्ही घेऊ शकताय. आता याने सिग्निफिकंट फिगर्सची डेफिनेशन दिलेली आहे, करून ठेवा, हे इम्पॉर्टंट पॉइंट. डेफिनेशन आणि त्याचे रूल्स काय म्हटले बघा, द नंबर ऑफ डिजिट्स इन अ मेजरमेंट अबाउट विच वी आर सर्टन. म्हणजे ज्या डिजिट्स बद्दल तुम्ही खात्री देऊ शकताय, गॅरंटी देऊ शकताय ते, प्लस 1 ऍडिशनल डिजिट, त्याच्यामध्ये अजून एक डिजिट ऍड करायचं, द फर्स्ट वन अबाउट विच वी आर नॉट सर्टन. पण त्याच्यातलं जे फर्स्ट वन असं त्यांनी म्हटलं सगळ्यात शेवटी असतं ते उजव्या बाजूला, त्याच्याबद्दल आपल्याला गॅरंटी नसते, त्याच्याबद्दल आपण खात्रीलायक सांगू शकत नाही, अशा सगळ्या डिजिट्सना मिळून काय म्हणतात, सिग्निफिकंट फिगर्स ऑर सिग्निफिकंट डिजिट्स. मग समजा मी एखादं रिडिंग जर असं घेतलं 2.001, आता याच्यामध्ये मी समजा हे अगदी ऍक्युरेट रिडिंग आहे असं जर मी सांगितलं, म्हणजे चारही डिजिट बद्दल मी गॅरंटेडली सांगू शकतो, तर अशा वेळेला काय करायचं, अजून एक डिजिट पुढे वाढवायचं, हे शेवटचं, की ज्याच्याबद्दल आपण गॅरंटेडली सांगू शकत नाही. बघा त्यांनी कशी डेफिनेशन दिलेली आहे. समजा मी असं गृहीत धरतो बरं का, की या पहिल्या 4 डिजिट बद्दल मी 101% गॅरंटेडली सांगू शकतो की हे बरोबर आहे, आणि 5वं जे डिजिट आहे त्याच्याबद्दल मात्र मी खात्रीलायक सांगू शकत नाही. मग याच्यातले नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स किती झाले, 1 2 3 4 5, एकूण 5 सिग्निफिकंट फिगर्स. लार्जर द नंबर ऑफ, पुढचा पॉइंट बघा, लार्जर द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स obtained in a measurement, greater is the accuracy of a measurement.
तुम्ही जितके जास्त सिग्निफिकंट फिगर्स त्या मेजरमेंटमध्ये ठेवाल तेवढी त्याची अॅक्युरसी जास्त असते. आता हेच जर एक्झाम्पल मी घेतलं, समजा मी हे असं मांडलं, पहिलं 2.00, त्याच्यानंतर मी असं लिहिलं, त्याच्यानंतर मी असं लिहिलं, तर साहजिकच याच्यापेक्षा अॅक्युरसी हिथं जास्त आहे, याच्याही पेक्षा हिथं जास्त आणखीन वाढलेली आहे. तर जेवढे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स जास्त असतील तेवढी त्याची अॅक्युरसी सुद्धा जास्त असते. आता याचे रूल्स काय आहेत बघा, रूल्स महत्वाचे लक्षात ठेवा. रूल्स फॉर डिटरमाइनिंग सिग्निफिकंट फिगर्स, पहिलं काय म्हटले बघा, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. नॉन झिरो म्हणजे झिरो सोडून. फॉर एक्झाम्पल त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे व्हॉल्यूमचं 178.43 सेंटीमीटर क्यूब, 178.43 सेंटीमीटर क्यूब, ह्यात झिरो कुठंच नाहीये. त्यामुळे ह्याच्यामध्ये एकूण सिग्निफिकंट फिगर्स किती सांगायचे, 5. हे दिसतायत किती आकडे बघा, तेवढे सिग्निफिकंट डिजिट्स. ऑल द झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. समजा मध्ये एखादा झिरो येत असेल तर बघा इथे 2 आहेत, हे महत्वाचे आहेतच. इथं बघा 1 आहे, इथं 165.02 आहे, म्हणजे 1 2 3 4 5. मध्ये जर शून्य असेल तर तो काउंट करायचा आहे. याच्यामध्ये 5 सिग्निफिकंट फिगर्स. आता पुढचं काय सांगितलं बघा, इफ द नंबर इज लेस दॅन 1, द झिरोज, the zero or zeros on the right of the decimal point and to the left of the first non-zero digit are not significant. कसं सांगितले ते, नंबर 1 पेक्षा कमी आहे, इथं दिलेलं आहे बघा, एक्झाम्पल कडे लक्ष द्या म्हणजे लक्षात येईल. द झिरोज ऑन द राईट ऑफ द डेसिमल पॉइंट, डेसिमल पॉइंटच्या उजव्या बाजूला असलेले झिरोज. त्यानंतर टू द लेफ्ट ऑफ द फर्स्ट नॉन झिरो डिजिट, आहे बघा इथं 1 आहे बघा, हा पहिला नॉन झिरो डिजिट आहे, त्याच्या डावीकडचे आणि डेसिमल पॉइंटच्या उजवीकडचे हे सिग्निफिकंट नाहीत, म्हणजे त्यांना काउंट करायचं नाही. मग किती राहिले हो डिजिट, 1 एक आहे, 4 एक आहे, 0 आहे आणि 5 आहे. म्हणजे याच्यामध्ये 4च सिग्निफिकंट डिजिट्स घ्यायचे, हे पहिले 3 शून्य घ्यायचे नाहीत, काउंट करायचे नाहीत. हे कुणाबद्दल झालं, जर त्याच्यात झिरो असेल, इफ द नंबर इज लेस दॅन 1, 1 पेक्षा संख्या लहान आहे, झिरोज ऑन द राईट ऑफ द डेसिमल पॉइंट, आणि त्याच्यामध्ये डेसिमल पॉइंट आहे, त्याच्या संदर्भात हा असा रूल त्यांनी सांगितला. त्याच्यानंतर फॉर ए नंबर विथ डेसिमल पॉइंट, द झिरोज ऑन द राईट हँड साइड ऑफ द लास्ट नॉन झिरो नंबर आर सिग्निफिकंट. आता समजा हे असं लिहिलेलं आहे 1.500 लिहिलेलं, तर याच्यामध्ये डेसिमल पॉइंट 1 नंतर आहे, पण पुढं 2 शून्य आहेत, म्हणजे एकूण याच्यामध्ये डिजिट किती आहेत, 1 2 3 4 आहेत, पण हे पुढचे जे झिरोज आहेत ते इम्पॉर्टंट आहेत म्हणून सांगितले. म्हणजे इथं नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स होणार 4. मात्र त्याच्या पुढे बघा उदाहरण कसं दिले, हे असं दिलंय, मग इथं डेसिमल पॉइंट आहे 0, 0 पॉइंट आहे, तर 0 पॉइंट मधला झिरो घ्यायचा नाही, डेसिमल पॉइंट नंतरचा झिरो सुद्धा घ्यायचा नाही, तर वरती तेच सांगितलं. मात्र 1.5 नंतर येणारे दोन्ही झिरोज हे घ्यायचे, म्हणजे याच्यात सिग्निफिकंट डिजिट्स किती होणार, फक्त 4. बघा कशा पद्धतीने आहे. इफ मेजरमेंट ऑफ लेंथ गिव्स, अजून एक मी पुढे एक्झाम्पल दिलेलं आहे, एल इक्वल टू 125 मीटर, एल किती आहे, 125 मीटर, त्याच एवढं होणार, बरोबर आहे का बघा, 100 न मल्टिप्लाय करायचं, त्याच एवढं होणार मिलीमीटर मध्ये. मग सिग्निफिकंट डिजिट्स ह्याच्यामध्ये घ्यायची किती, फक्त 3. मीटरचं सेंटीमीटर केलं, सेंटीमीटरचं मिलीमीटर केलं, संख्या वाढत चालली म्हणून काय याची अॅक्युरसी वाढणार नाही. त्यामुळे याच्यामध्ये सिग्निफिकंट डिजिट्स जे आहेत ते 3च राहतील. तेव्हा हे समजून घ्या व्यवस्थित कशा पद्धतीने आहे ते.
त्याच्यानंतरचा पॉइंट आहे ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. इम्पॉर्टंट पॉइंट, बारीक सारीक पॉइंट आहे पण महत्वाचा आहे, वापरतात सायन्समध्ये. द मॅग्निट्यूड ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज. बघा, तुम्ही कुठलीही फिजिकल क्वांटिटी या फॉर्मॅटमध्ये मांडू शकता. अशीच मांडायची आणि मग त्याची ऑर्डर डिटरमाइन करायची. त्याशिवाय ऑर्डर डिटरमाइन करायची नाही. मग याच्यामध्ये काय सांगितले जरा ते व्यवस्थित मी मांडून घेतो. काय म्हटले बघा, ए इंटू 10⁻n लिहायचा आहे. मात्र जो ए आहे तो असा पाहिजे, या पद्धतीने. आणि तशा परिस्थितीमध्ये टेनची जी काही पॉवर येते त्या पूर्ण टेनच्या पॉवरला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड असं म्हणतात. बघा लक्षात घ्या, मी एक एक्झाम्पल घेतो. 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मात्र हे 9.8 आहे, ही व्हॅल्यू या रेंजमध्ये बसत नाही. मग ह्याला मांडायचं कसं, ह्याला असं लिहायचं 0.98 इंटू 10⁻1. आता बघा बरं, आता ही व्हॅल्यू या रेंजमध्ये बसते. अशा परिस्थितीत 10 ची जी काही पॉवर आहे 10⁻1, दिस इज द ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. ही त्याची ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड होणार. त्याने अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे. अर्थची रेडियस जी आहे ती आहे 6,400 किलोमीटर. याचं पहिल्यांदा मी कन्व्हर्शन करून घेतोय SI सिस्टम मध्ये. किलोमीटरचं मीटरमध्ये असं होणार. त्याच्यानंतर हे मी असं पण लिहू शकतोय 6.4 इंटू 10⁻6 मीटर. पण हे असं जर लिहिलं तर ही व्हॅल्यू या रेंजमध्ये बसत नाही. मग या रेंजमध्ये बसवण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, ह्याला लिहिलं पाहिजे 0.64, इथं लिहिलं पाहिजे 10⁻7 मीटर. आता ही व्हॅल्यू या रेंजमध्ये बसते आणि अशा परिस्थितीमध्ये 10 ची पॉवर येते 10⁻7. ही झाली याची ऑर्डर. बघा लक्षात येते का, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड या पद्धतीनं डिफाईन केली जाते, ठरवली जाते. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनवरचा चार्ज एक आहे, तो एवढा लिहितात 1.6 इंटू 10⁻19 कुलम. त्याच्यातलं जे 1.6 आहे ते या रेंजमध्ये बसतेच, त्यामुळे काहीच करायची काही गरज नाही. याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड येणार 10⁻19. त्यामुळे हे व्यवस्थित जरा बघून ठेवा. त्याच्यानंतरच्या काही ठराविक व्हॅल्यूज त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा 7 कॉन्स्टंट सांगितलेले आहेत. हे सगळे महत्वाचे कॉन्स्टंट आहेत. प्लँक्स कॉन्स्टंट तो तर लागणारच आहे आपल्याला. त्याची व्हॅल्यू हळूहळू लक्षात येतील. हे सगळ्या व्हॅल्यूज काय एका दिवसात तुम्हाला लगेच पाठ होणार नाहीयेत. फक्त काय काय दिलंय ते हळूहळू बघून ठेवा, वाचून ठेवा. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आहे, हे सुद्धा महत्वाचं आहे. बोल्ट्झमन कॉन्स्टंट थोड्या ठिकाणी लागतो तरी पण तो महत्वाचा आहे. ॲव्होगाड्रोज नंबर हे अतिशय महत्वाचं, व्हेरी इम्पॉर्टंट, सगळ्यांना माहितीच पाहिजे. स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्युम, ही तर त्यांनी व्हॅल्यू दिली एवढी, पण आपण वापरताना मात्र अशीच व्हॅल्यू वापरणार आहे, 3 इंटू 10⁻8 मीटर पर सेकंड. त्याच्यानंतर हे जे cesium-133 ऍटम बद्दल जे सांगितलेलं आहे, हे 1 सेकंदच्या डेफिनेशन मध्ये ही टर्म वापरली जाते. आपल्याला शक्यतो करून जास्त कुठे हे वापरावं लागत नाही. त्याच्यानंतर सांगितलंय ल्युमिनस एफिकसी ऑफ मोनोक्रोमॅटिक रेड, हे सुद्धा आपल्याला जास्त काही वापरावं लागत नाही. फक्त व्हॅल्यूज बघून ठेवा. आपल्याला ज्या महत्वाच्या लागणार आहे ते तुम्ही मार्किंग करून दिले. हळूहळू त्या व्हॅल्यूज वापरून वापरून तुमच्या पाठ पण होऊन जातात.